भाजप नेते आणि पंकजा मुंडेंचे समर्थक असलेले बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी प्रकाश सोळंकेंसोबत अजित पवारांची भेटही घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश घेण्याआधीच मतदारसंघात बाबरी मुंडे आणि प्रकाश सोळंके एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। वडवणी येथे मंत्री इंद्रनील नाईक आले असता बाबरी मुंडे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात नाईक यांचं स्वागत केलं। यावेळी सोळंके देखील उपस्थित होते। एकेकाळचे कट्टर विरोधक एकाच वेळी एकत्र पाहायला मिळाले। जेसीबीने फुलं उधळून मोठ्या गर्दीत मिरवणूक काढली गेली। पण यावेळी एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली। जे बाबरी मुंडे प्रत्येक बॅनरवर गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा मुंडेंचा फोटो लावायचे, त्यांच्याच बॅनरवर पहिल्यांदा ते फोटो गायब झाले। बंजारा समाजाच्या कार्यक्रमात यावेळी प्रवेशाआधीच बाबरी मुंडे आणि प्रकाश सोळंके एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळी इंद्रनील नाईक यांना प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले ऐका। धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिलं अधिवेशन जेव्हा नागपूरला झालं तेव्हा आम्ही सर्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शन घेऊन एक कार्यशाळासारखं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तिथं। म्हणून ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या मनात त्यांचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठी जर त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर मी स्वागत करू त्याचं। पाहिलं तर आता जर प्रॉपरचा विचार केला तर या ठिकाणी मुंडे जे दिवंगत गोपीनाथराव मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, त्यांचे खंदे समर्थक म्हणून राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडेंकडे पाहिलं जात होतं। मात्र ते आता आपल्या गटात सामील होत आहेत, मोठी ताकद आपल्या सोबत येते, काय वाटते? तुम्ही लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची झाली तेव्हा राणे साहेब असतील, त्यांचा मुलगा असेल, तो भाजपमध्ये होता, मग नंतर शिवसेनेतून तिकीट दिली। म्हणून माझं मत आहे की याला महत्व नाही, तुम्हाला तुमचं स्थानिक राजकारण काय आहे, काय फायद्याचं आहे त्याला महत्व आहे आणि महायुतीतच काम करायचं आहे। म्हणून मला नाही वाटत नाही ताकद वाढणार आहे काय। आता गट आणि तट नाही आहे, महायुती म्हणून काम करतोय तिथे। आपल्याला सर्वांना अधिकार आहे आपल्या पक्षाला वाढवण्याचा। तर पंकजा मुंडेंना आणि धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी प्रकाश सोळंकेंनी बाबरी मुंडेंना सोबत घेतल्याचं बोललं जात आहे। बीडमध्ये तशी चर्चा आहे। यावरच प्रकाश सोळंके यांनीही काय मत मांडलं आहे का? बरोबर आहे तुमची माहिती। परवाच्या दिवशी आम्ही राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली। राजाभाऊ सोबत जवळजवळ 20-25 पदाधिकारी धारूर आणि वडवणी तालुक्यातले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्वांनीच इच्छा व्यक्त केली की इथून पुढं दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता 7 तारखेला वडवणी येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आदरणीय अजितदादाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वडवणीची मुंडे समोर येत आहेत असं समजतं? नाही, असं आहे पहा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघता। याच मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात उभे होते। पण राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो, कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं। त्याच्यामुळे कोणाला शह देण्यासाठी नाही, तर माजलगाव मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे हा निर्णय होतोय आणि ह्याची सुरुवात फार पूर्वी झाली। 6 महिन्यापूर्वी जेव्हा वडवणी शहरातले सगळे विकास कामं ठप्प झाली होती आमच्या अंतर्गत भांडणामुळं, त्यामुळं आम्ही एकत्रित बसलो आणि वडवणी शहराचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलो। आणि आता नगरपंचायतमध्ये जे काही नगरसेवक आहेत, आमच्या गटाचे 9 नगरसेवक आणि त्यांचे 8 नगरसेवक असं एकत्रित काम करत आहेत आणि निश्चितपणानं त्यामुळं जो काही विकास निधी जवळजवळ 60 कोटी रुपयाचा वडवणी नगरपंचायतला आम्ही आणलेला आहे, तो विकास निधी नजीकच्या भविष्यकाळात खर्च होईल आणि एक चांगल्या प्रकारचं शहर, नागरी सुविधांनी युक्त असं शहर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे। नाही, आम्ही तर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या मंत्रिपदाला शुभेच्छा दिल्या आहेत। याच्यापेक्षाही मोठं पद त्यांना मिळावं, महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी मिळावी अशा शुभेच्छा मी दिलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाला आम्ही विरोध करतोय असं नाही, प्रत्येकजण आपापली बाजू राजकारणात मांडत असतं। एखादी बाजू मी मांडली या
ती वस्तुस्थितीवर आधारित बाजू मांडली. मी काही कपोकल्पित काही कथा सांगितलेली नाही. गेल्या 45 वर्षात मराठा समाजावर, बहुजन समाजावर जो काही अन्याय झालेला आहे मंत्रिपद मिळण्याच्या बाबतीत, कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची, ती वस्तुस्थिती मी विशद केली. बाकी काही त्याच्यामध्ये काही कोणाला घेरण्याचा, काहीतरी कोणाला आडवं येण्याचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. तर अशा प्रकारे महायुती सरकार म्हणून आम्ही एकत्र आहोत. धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी मुंडे पितापुत्राचा प्रवेश नाही, तर मतदारसंघात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं सोळंके यांनी म्हटलंय. मात्र असं असलं तरी पुढे जाऊन बीडची राजकीय परिस्थिती आता कशी बदलते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच हा पक्षप्रवेश, त्याआधीच एकत्र येणं आणि बीडमध्ये हा जल्लोष याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.